नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर बघा, ती आनंदाची बातमी म्हणजे की शेतकऱ्याला जी काय चिंता लागलेली आहे की नमो शेतकरी योजनेचे हप्त्याचे वितरण तर सुरू झालेले आहे, परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत काय पैसे जमा झालेले नाही. तर बघा, या ठिकाणी जाणून घ्या की सत्य माहिती काय आहे, कोणत्या कारणामुळे या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले नाही, त्याविषयीच आपण आज बोलणार आहोत की शेतकऱ्याला असे नेमकं काय कारण आहे की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. तर बघा, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, जे काय नमो शेतकरी योजनेचे पैसे आहेत हे फक्त 10% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे. तर यामागे काय कारण आहे की नेमकं जे काय नमोचे हप्ते आहे हे अडकले आहेत आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडले नाही. वितरण तर झाले आहे आणि वितरण सुरू पण आहे, मात्र हप्ता का मिळाला नाही, तर ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचे जर सांगायचे झाले तर या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांनी खूप या ठिकाणी वाट पाहिली आहे, परंतु आता आनंदाचा दिवस आलेला आहे. शेतकऱ्याला प्रतीक्षा पाहावी लागणार नाही, कारण आता लवकरात लवकर नमो शेतकरी जी काय योजना आहे या योजनेचा हप्ता लवकरात लवकर आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु बघा, शेतकऱ्यांना असा प्रश्न देखील पडलेला आहे की जो काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे हा नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपासून जमा होणार आहे. तर बघा, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचे जर सांगायचे जर झाले तर बघा, जे काय नमो शेतकरी योजना आहे तर या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर न पडण्यामागचे कारण या ठिकाणी लक्षात घ्या की ज्या ठिकाणी 2 सुट्ट्या मधामध्ये आल्या होत्या आणि या ठिकाणी बघा आता ईदसुद्धा मधामध्ये आलेली आहे. तर नेमकं झालेलं काय आहे, जे काय कर्मचारी असतात जे की वितरणाची प्रक्रिया करतात, जो काय निधी आहे हा निधी या ठिकाणी लावून ठेवण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आणि या ठिकाणी लक्षामध्ये घ्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे करतात. परंतु या ठिकाणी जे काय शेतकऱ्याच्या खात्यावर हप्ते टाकण्याचे जे काय काम करतात ते की मोठे मोठे अधिकारी करतात, म्हणजे की लक्षामध्ये घ्या त्यांना आता काय आहे, सुट्टी आहे. तर जे काय अधिकाऱ्यांना सुट्टी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नाही. तर बघा, हेच कारण आहे, या कारणामुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही. आणि या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, तर नेमका आता पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कधी जमा होणार असा शेतकऱ्याचा प्रश्न असेल तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, जे काय नमो शेतकरी योजनेचा जो काय आता हप्ता आहे तर हा हप्ता नेमका शेतकऱ्याला किती मिळणार ते देखील आपण पाहूया. तर बघा, नमो शेतकरी योजनेचा जो काय हप्ता आहे हे आता शेतकऱ्याला तब्बल या ठिकाणी 2,000 नाही तर 5,000 रुपये मिळणार. तर 5,000 रुपये कसं आहे असं देखील सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. तर बघा, शेतकऱ्यांना जर सांगायचे झाले तर बघा, तुम्हाला तर माहीतच असेल, जेव्हा नरेंद्र मोदींनी हप्त्याचे वितरण केले तेव्हा मुख्यमंत्रीजी साहेब यांनी या ठिकाणी शेतकऱ्याला 3,000 रुपये नमो शेतकरी योजनेमध्ये वाढवले आहे. त्याचमुळे आता झालेलं काय आहे, नमो शेतकरी योजनेचा जो काय एक एक हप्ता आहे हा 2,500 रुपयाचा झालेला आहे. बघा, तर 2 हप्ते तुम्हाला आता एकत्र मिळणार आणि ते 2 हप्ते म्हणजे की 2,500 प्लस 2,500 रुपये असे तुम्हाला 5,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. परंतु हे 5,000 रुपये तुम्हाला केव्हा मिळणार, तर बघा, तुम्हाला जवळपास 2 दिवस वाट पाहावी लागणार आहे. तर 2 दिवस कशामुळे ते या ठिकाणी जाणून घ्या. जेव्हा जेव्हा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण होते तेव्हा तेव्हा या ठिकाणी बघा, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी या ठिकाणी बघा 100% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर पैसे जर यायचे असेल तर त्यासाठी सुद्धा नाही का जवळपास 4 ते 5 किंवा या ठिकाणी 6 दिवसाचा देखील कालावधी लागू शकतो. मात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येतात. आणि झालेलं काय आहे, शेतकरी आता घाबरले आहे. शेतकऱ्यांना असं वाटत आहे की वितरण तर झाले आहे परंतु आमच्या खात्यावर पैसे आलेले नाही. तर या ठिकाणी बघा, जवळपास 10% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला एक काम करायचं आहे, सर्व शेतकरी बांधवांना कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांना असा प्रश्न आहे की आपल्याला पैसे आलेले नाही, तर तुम्हाला या ठिकाणी एक एक कमेंट करायची आहे की तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही, म्हणजे की सर्व शेतकरी बांधवांना कळेल की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे तुम्हाला सर्वांना फटाफट एक कमेंट करायचे आहे, जे की शेतकरी बांधवांना कळण्यासाठी. तर बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या,
जे काय आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे नाही आले, परंतु लवकरात लवकर बघा 2 ते 3 दिवसांच्या आतच मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. आणि या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, यूट्यूबवर असे अफवाही पसरत आहे की शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता मिळण्यापासून सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ते मिळाले आहे. तर तेच या ठिकाणी या व्हिडिओचा बनवण्याचा उद्देश तेवढाच आहे की शेतकरी मित्रांना कळले पाहिजे की नेमकं हप्ता कधी येणार. आणि या ठिकाणी सत्य माहिती जाणून घ्या. हप्ता येण्यासाठी तुम्हाला 3 दिवस तरी वाट बघावी लागणार आहे. कारण आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, जी काय ईद आहे ह्या ईदीमुळे सुद्धा या ठिकाणी अधिकाऱ्यांना सुट्टी असते आणि त्यामुळे या ठिकाणी जे काय वितरण आहे हे वितरण तर झालेलं आहे, परंतु हप्ता खात्यामध्ये टाकण्यासाठी या ठिकाणी अधिकाऱ्यांना काम करावं लागते. त्यामुळे सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती माहिती. धन्यवाद.